तुम्हाला एखाद्या वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे, म्हणजेच काय स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी ॲनालिसिस करायचं आहे, तर यासाठी काही नियम आहेत, काही शास्त्र आहेत. हेच एक शास्त्र ज्योतिषशास्त्र. ह्या ज्योतिषशास्त्राचे बरेचसे आयाम आहेत. कोण हात बघून बघेल, हस्तज्योतिष, तर कोण माणसाचं शरीर, रूप, रंग, ढाचा याच्यावरून सामुद्रिक शास्त्राने याचा ॲनालिसिस करेल, तर कोण कुंडली शास्त्राने ग्रहांच्या युत्याद्वारे याचा ॲनालिसिस करेल, तर कोणी अंकशास्त्राने करेल. ह्या सगळ्यांचा बेस म्हणजे ज्योतिषशास्त्राचा बेस आहेत नवग्रह. तुम्हाला ग्रहांचं बेसिक जर का माहिती असेल ना, तर बाकीच्या गोष्टीचं ॲनालिसिस करणं खरंच खूप सोपं आहे. ज्योतिषशास्त्रात 99% बेस फंडामेंटल आहे आणि 1% त्याचं ॲप्लिकेशन आहे. हे 99% समजून घ्याल तर आयुष्य खरंच मार्गी लागेल. तुम्हाला प्रत्येक ग्रह आणि त्याची कारकत्व, राशी, त्यांची कारकत्व ही जर का माहिती असतील ना, तर तुम्हाला ज्योतिषशास्त्राद्वारे स्वतःचं किंवा इतरांचं ॲनालिसिस करणं खरंच खूप सोपं जाईल. याचं अध्ययन करायचं आहे तर एकाच ठिकाणी या सगळ्या गोष्टी समुचितरित्या मिळाव्या यासाठी आपण तयार केलं आपलं स्वतःचं आपलं ॲप. त्याचं नाव आहे ॲस्ट्रोजीके. हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळेल. या QR कोडवर जावा आणि जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल ना, तर ज्योतिष प्रवीण म्हणजेच काय प्रिलिमिनरी प्रारंभिक गोष्टीची सुरुवात आमच्यापासून करा. म्हणजे आम्ही नेमकं काय म्हणतोय तुम्हाला कळेल. आमच्या दृष्टीने या शास्त्राकडे बघा, शास्त्राच्या दृष्टीने जगाकडे बघा. खरंच आयुष्य समृद्ध होईल, कारणी लागेल.